नमस्कार मित्रांनो. आज आपण एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक बघणार आहे. जे इम्पॉर्टंट म्हणजे हा एक टेबल आज आपण बघणार आहे. तर हा जर टेबल तुम्ही लक्षात ठेवला तर तुमच्या एक्झाममध्ये 1 किंवा 2 मार्क फिक्स झाले, कन्फर्म. ठीक आहे. हा एकदम छोटासा चार्ट आहे. हा चार्ट आज आपण शिकणार आहे आणि हा चार्टवरनं कसे क्वेश्चन विचारतात ते शॉर्ट फॉर्म मध्ये बघणार आहे. या टाईपवरचे या चार्टवर क्वेश्चन हमखास विचारला जातो पेपरला आणि तुमच्या एक्झाममध्ये पण आतापर्यंत 1-2 वेळा यावर प्रश्न विचारला आहे फक्त या चार्टवरती. ठीक आहे. तर आज हा चार्ट आपण डिराईव्ह करणार आहे. तर पहिल्या तुम्ही कॉलम मध्ये बघू शकता की फर्स्ट कॉलम मध्ये आपल्याला दिसते पॉवर पॉवर फॅक्टर अँगल फाय. ठीक आहे. जो आपला थिटा असणार आहे. आपण लास्ट लेक्चर मध्ये थिटाचा फॉर्म्युला बघितला, टॅन थिटा. टॅन थिटा इज इक्वल्स टू वॉट, √3 इंटू W1 मायनस W2 डिवायडेड बाय W1 प्लस W2. लास्ट लेक्चर मध्ये आपण सर्व फॉर्म्युलेस ते पाहिले. नाव आता आपण तो जो अँगल आहे थिटा म्हणजे तो आपण जे फॉर्म्युलेस बघितले ना, W1 चा फॉर्म्युला काय असतो, VI कॉस 30 प्लस फाय. W2 चा फॉर्म्युला काय, VI कॉस 30 मायनस फाय. ठीक आहे. तर हे जे आपण फॉर्म्युले बघितले तर त्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला आता पॉवर कशी म्हणजे नुसतं एक्झाम मध्ये कसं विचारतात, नुसतं या डिग्रीवरनं विचारतात W1 ची रिडिंग आणि W2 ची रिडिंग काय असू शकते, किंवा या ऑब्झर्वेशन वरनं आपल्याला विचारतात की काय ऑब्झर्वेशन असू शकतं. ठीक आहे. तर आज आपण ते शिकणार आहे की काय असतं नक्की. तर पहिली केस आपण कॉलम कुठले कुठले लिहिलेत आपण पहिल्यांदा ते समजूयात. आपण पहिल्यांदा काय बघणार की पर्टिक्युलर अँगल म्हणजे पर्टिक्युलर डिग्रीसाठी काय पॉवरचे रिलेशन असतात. ठीक आहे. मग पहिला आपण घेणार फाय, अँगल फाय. त्याच्यानंतर बघणार की त्यावेळी पॉवर फॅक्टर काय असतो. ठीक आहे. हा थिटा, थिटा म्हणजे काय, अँगल बिटवीन व्होल्टेज आणि करंट, हा तो अँगल आहे. आलं लक्षात. त्याच्यानंतर बघणार आपण 2 वॅट मीटर मेथड मध्ये W1 आपण काय असतो लिहिलेलं, VI कॉस 30 प्लस फाय. नाव W2 VI कॉस 30 मायनस फाय. नाव टोटल पॉवर इन अ सर्किट गिवन बाय W इज इक्वल्स टू W1 प्लस W2 इज इक्वल्स टू √3 VI कॉस फाय. हे तर आपण बघितलं आतापर्यंत पूर्ण ह्याच्यामध्ये, यावरच आपण लेक्चर घेतलेले. नाव अँड लास्ट वन इज दॅट ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वेशन म्हणजे की या पर्टिक्युलर केसमधनं आपल्याला काय समजलं ते बघणार आपण. आलं लक्षात. नाव आता आपण पहिली केस कन्सिडर केली ती आहे अँगल इज इक्वल्स टू 0 डिग्री. ज्यावेळी व्होल्टेज आणि करंट मध्ये 0 डिग्रीचा अँगल असतो त्यावेळी जसं तुम्ही इथं बघता फाय इज इक्वल्स टू 0, मग कॉस 0 काय असणार आहे 1, म्हणजे त्यावेळी पॉवर फॅक्टर काय असतो 1. म्हणजे ज्यावेळी व्होल्टेज आणि करंट मध्ये अँगल 0 असतो पॉवर फॅक्टर असतो 1. नाव सिमिलरली W1 म्हणजे जो पहिला वॅटमीटर जो आपण लावलेला लास्ट डायग्राम मध्ये, तर त्या W1 ची रिडिंग काय असते, W1 काय असतो VI कॉस 30 प्लस फाय. म्हणून फाय तर आपला 0 झाला, म्हणून काय आलं VI कॉस 30. कॉस 30 काय असतं, √3/2, म्हणून आलं √3/2 VI. हे आलं पहिल्या वॅटमीटरची रिडिंग. ठीक आहे. हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आलं लक्षात. हा पूर्ण चार्ट तुमच्या लक्षात असायला पाहिजे. नाव W2 वी विल सी W2 काय असणार आहे बरं, अगेन VI कॉस 30 मायनस फाय. नाव फाय इज अगेन 0, म्हणून ह्या दोन्ही रिडिंग काय आल्या, सेम आल्या. ठीक आहे. √3/2 VI. हे पण आलं √3/2 VI. नाव टोटल पॉवर या दोघांची जर मी समेशन केली, बेरीज केली, तर मला काय मिळणार आहे, √3 VI. आलं लक्षात. काय मिळणार आहे, √3 इंटू VI. म्हणजे यावरनं ऑब्झर्वेशन काय, जेवी पॉवर फॅक्टर आपला 0 असतो, पॉवर फॅक्टर अँगल. ठीक आहे. पॉवर फॅक्टर अँगल म्हणजे फाय जर आपला 0 डिग्री असेल त्यावेळी पॉवर फॅक्टर 1 असतो, आणि ज्यावेळी पॉवर फॅक्टर 1 असतो त्यावेळी हे विचारतात W1 इज इक्वल्स टू W2. एक्झाम मध्ये प्रश्न कसा विचारतो की ज्या वेळेस, ठीक आहे, ज्या वेळेस म्हणजे 2 वॅटमीटर मेथडमध्ये ज्यावेळी W1 आणि W2 दोघांच्या रिडिंग इक्वल अँड सेम असतात, इथं बघता तुम्ही इक्वल आणि सेम आहेत, त्यावेळेस पॉवर फॅक्टर काय असतो, पॉवर फॅक्टर काय असतो, 0 असतो, 0.5 असतो, 0.7 असतो का 1 असतो युनिटी. त्यावेळी पॉवर फॅक्टर काय असतो, युनिटी म्हणजे 1, कारण की W1 इज इक्वल्स टू W2 हे आहे. आलं लक्षात. हे समजलं तुम्हाला कसं आहे, फक्त या इक्वेशन मध्ये फायचं मी डिग्री पुट केली ना, आन्सर काढले आपलं. आलं लक्षात. हे समजलं. नाव सेकंड केस. नाव आता मी पॉवर फॅक्टर अँगल कन्सिडर करतो 30 डिग्रीचा.
ठीक आहे 30 डिग्री. एक सेकंड. ठीक आहे 30 डिग्री ही सेकंड माझी केस आहे. नाव 30 डिग्रीमध्ये cos 30 काय असतो बरं? cos 30 असतो 0.86. ठीक आहे. इथं cos 5 म्हणजे cos 30 ही आपण तुम्हाला माहित असेल √3/2 असतो म्हणजे 0.866 असतो. ठीक आहे. cos 30 म्हणजे हे आलं आपला पॉवर फॅक्टर त्यावेळी. नाव इथं आता आहे ना अगेन इथं इथं व्हॅल्यू पुट करा. 5 इज इक्वल्स टू काय पुट करायचं 30 डिग्री म्हणून काय आलं VI cos 30 + 30 60 म्हणून VI cos 60 काय असतो 1/2 म्हणून ह्याची W1 ची व्हॅल्यू काय आली 1.5 इंटू VL/IL. आली लक्षात. म्हणजे यावेळी रिडिंग काय आली 1/2 VL/IL. नाव सिमिलरली W2 ची रिडिंग काय येणार? W2 ची रिडिंग बघूयात आपण. W2 ची रिडिंग येते VI cos 30 - 5 30 - 30 0 cos 0 1 म्हणून याची रिडिंग आली ओनली VL/IL. ठीक आहे. नाव आता W टोटल पॉवर बघा. W काय दोघांची बेरीज. ठीक आहे. दोघांची बेरीज काय येणार 1/2 आणि ह्याचा 1 म्हणजे काय आलं 1.5 VL/IL. ठीक आहे. या दोघांची बेरीज केली मी तर 1.5 VL/IL. नाव ऑब्झर्वेशन या W2 आणि W1 आणि W2 मध्ये रिलेशन काय हे इथं लिहायचं असतं. ज्यावेळी पॉवर फॅक्टर अँगल 30 असतो W1 बघा 1/2 हे VL/IL आणि W2 काय VL/IL म्हणजे W1 ची व्हॅल्यू निम्मी झाली कमी झाली W1 ची व्हॅल्यू. हे तर समजलं तुम्हाला. W1 ची व्हॅल्यू कमी झाली W2 पेक्षा म्हणून W2 हा W2 काय ह्याच्या दुप्पट आहे W1 च्या दुप्पट आहे म्हणून 2 इंटू W1 और W1 इज इक्वल्स टू 1/2 W2. ठीक आहे. हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे. ठीक आहे. हे आपल्याला विचारतात कसं माहितीये का ज्यावेळी 2 वॅटमीटर मेथडमध्ये एक वॅटमीटर आहे ना दुसऱ्या वॅटमीटरच्या डबल पॉवर शो करतोय त्यावेळी पॉवर फॅक्टर अँगल किती असेल असं विचारतात. 30 45 60 90 0 मग त्यावेळी अँगल असणारी 30 डिग्री. आलं लक्षात. म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या जसा पॉवर फॅक्टर अँगल 0 होता त्यावेळी या दोन्ही व्हॅल्यू सेम होत्या. ज्यावेळी पॉवर फॅक्टर अँगल वाढला W1 आहे ना हा W1 हा कमी झाला. तुम्ही इथं बघू शकता हा इथं 1/2 झाला बरोबर. हा W1 काय झाला कमी झाला W2 पेक्षा. मग हे एक लक्षात घ्या काही काही असं पण दाखवतात की W1 कमी झाला W2 पेक्षा ते पॉवर फॅक्टर अँगल किती असेल तर ती या इन बिटवीन असतात 0 to 30 मध्ये. ठीक आहे. तर हे समजलं तुम्हाला W2 काय आहे हा आहे ना या W1 च्या दुप्पट झाला या कधी पॉवर फॅक्टर 30 मध्ये. नाव थर्ड केस. ठीक आहे. थर्ड केस इज व्हेन पॉवर फॅक्टर अँगल इज 60 डिग्री. ठीक आहे. जेव्हा हा 60 डिग्री असणार आहे. नाव cos 60 तो काय असतो 1.5 म्हणजे 0.5 पॉवर फॅक्टर किती आहे 0.5. इथं आता बघा VI cos 30 + 5 आता 30 + 60 30 + 60 म्हणजे 90 cos 90 काय असतो 0 म्हणजे हा ते ज्यावेळी पॉवर फॅक्टर अँगल 60 असणार त्यावेळी हा पहिला वॅटमीटर जो आहे तो पॉवर दाखवणार का पहिला वॅटमीटर पॉवरच दाखवत नाही. आलं लक्षात. पहिला वॅटमीटर पॉवर शोच करत नाही पहिले या केसला. आलं लक्षात. त्यामुळं हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. हे विचारतात की एक वॅटमीटर 0 रिडिंग दाखवतो कुठल्या पॉवर फॅक्टरला त्यावेळी पॉवर फॅक्टर असतो 0.5 आणि कोणत्या अँगलला त्यावेळी अँगल असतो 60 डिग्री. ठीक आहे. नाऊ W2 VI cos 30 - 5 5 is 60 30 - 60 -30 -30 मीन्स cos -30 म्हणजे cos + 30 सारखा असतो म्हणजे √3/2 VL/IL. आलं लक्षात. हे नाव टोटल पॉवर टोटल 0 प्लस हे म्हणजे हेच आलं √3/2 VI. यावेळी काय असतं W1 0 पॉवर गिवन बाय ओनली 1 वॅटमीटर. ठीक आहे. फक्त एकच वॅटमीटर आपल्याला पॉवर दाखवतो. दुसरा वॅटमीटर काय दाखवतो पॉवर 0 दाखवतो. ठीक आहे. काय दाखवतो पॉवर 0 दाखवतो. तर हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ही केस खूप वेळा विचारली बरं का. ही केस म्हणा हे चारीवर प्रश्न विचारले गेले. प्रत्येक एक्झाम मध्ये यामध्ये प्रश्न विचारले जातात या 4 केसमध्ये. इव्हन गेटला सुद्धा 2 मार्काचा प्रश्न विचारलेला आहे एकदा यावरती की पॉवर फॅक्टर अँगल काय असतो वगैरे. तर ठीक आहे. हे समजलं तुम्हाला की ज्यावेळी अँगल 60 डिग्री असतो एक वॅटमीटर पॉवर 0 दाखवतो दुसरी वॅटमीटर पॉवर √3/2 VI एवढी दाखवतो बरोबर. नाव
तुम्ही हे एकदा तुम्ही एकदा चेक करा बघा. पॉवर फॅक्टर अँगल जसा 0 to 30 झाला, W1 कमी झाला. अगेन 30 to 60 झाला, W1 इथं 1/2 VI होता, इथं तर डायरेक्ट 0 झाला. म्हणजे पॉवर W1 ची पॉवर काय, W1 काय करायला लागला, खाली खाली कमी कमी दाखवायला लागला रिडिंग. नाव चौथा आणि शेवटचा तो काय, व्हेन पॉवर फॅक्टर अँगल इज 90 डिग्री. जेव्हा 90 डिग्री असतो त्यावेळी म्हणजे कॉस काय येणार, कॉस 90. म्हणजे काय, कॉस 90 काय असतो, 0. पॉवर फॅक्टर हा 0 आहे. ठीक आहे. त्यावेळी हे बघा, व्ही आय कॉस 30 प्लस 5, 30 प्लस 90 म्हणजे कॉस -120. ठीक आहे. तो किती असतो, -1/2 असतो. -1/2 VL IL. ठीक आहे. म्हणजे थांब, तुम्हाला हे पूर्ण लिहितो आणि मग तुम्हाला सांगतो. आता W2 बघूयात. W2 काय असणार आहे, VI कॉस 30 - 5. ठीक आहे. आता 30 - 90 म्हणजे 60 आला. त्यावेळी काय असतो, 1/2 असतो. 1/2 VL IL. ठीक आहे. दोघांची बेरीज काय आली, टोटल पॉवर 0 झाली सर्किट मधली. आणि W1 काय असतो, निगेटिव्ह. W2 काय आहे, पॉझिटिव्ह. अँड W1 इज इक्वल्स टू W2. लक्षात, फक्त त्यांची मॅग्निट्यूड डिफरंट आहे. सॉरी, मॅग्निट्यूड सेम, साइन मध्ये डिफरन्स आहे. आता बघा तुम्ही, ज्यावेळी मी इथं आपला पॉवर फॅक्टर अँगल 90 डिग्री असतो म्हणजे कॉस 90 काय झाला, आपला 0 झाला. कॉस 90 0, यामध्ये मी 90 पुट केलं, मला मिळालं -1/2 VI. म्हणजे हा जो पहिला वॅटमीटर आहे ना, तो निगेटिव्ह मध्ये पॉवर दाखवायला लागला. काय करायला लागलं, निगेटिव्ह पॉवर. आता एक लक्षात घ्या, वॅटमीटर कधी निगेटिव्ह पॉवर नाही दाखवत. आपल्याला ज्यावेळी वॅटमीटर हा निगेटिव्ह पॉवर दाखवणार ना, त्यावेळी आपल्याला वॅटमीटरचे जे कनेक्शन असतात का आतले, ते कनेक्शन एम आणि सी हे 2 टर्मिनल असतात. ते तुम्हाला एवढे इन डेप्थ नाही विचारणार, पण तुम्हाला सांगतो, वॅटमीटरमध्ये एक एम आणि एक सी म्हणून टर्मिनल, ते इंटरचेंज करावे लागतात. त्यावेळी वॅटमीटर हा पॉवर दाखवतो. अगेन मग ती पॉवर घेताना आपण निगेटिव्ह टर्मिनल देऊन पॉवर लिहायची. ठीक आहे. तर हा पहिला वॅटमीटर निगेटिव्ह पॉवर दाखवणार. W2 हा काय पॉवर दाखवतोय, 1/2 VI एवढी पॉवर दाखवतोय. आता हे तुम्ही बघा, हे दोन्ही इक्वल पॉवर दाखवत आहेत, फक्त त्यांची साइन डिफरन्स आहे. हेच मी इथे लिहिलंय, W1 आणि W2 ह्या दोघांची साइन म्हणजे हे दोन्ही सेम पॉवर दाखवतात, फक्त त्याची साइन मॅग्निट्यूड वेगळी असते. म्हणजे हा पहिला वॅटमीटर निगेटिव्ह पॉवर दाखवतो, सेकंड वॅटमीटर पॉझिटिव्ह पॉवर दाखवतो. आणि टोटल पॉवर सर्किट मधली काय आली, सर्किट मधली टोटल पॉवर आली याची आणि याची ऍडिशन म्हणजे 0. पॉवर फ्लोच होत नाही का, ते ह्याचा अगेन एक रिझन आहे, पॉवर फ्लो 0 का, कारण की वॅटमीटर म्हणजे आपला पॉवर फॅक्टर जो आहे तो 0 आहे. पॉवर फॅक्टर 0 असल्यामुळे सर्किटमध्ये पॉवर फ्लोच होत नाहीये. म्हणजे हे एक समजतंय का तुम्हाला, टोटल पॉवर जेव्हा आपली येते सर्किटमध्ये ती 0 येते. हा निगेटिव्ह दाखवतोय आणि हा पॉझिटिव्ह दाखवतोय, पण जे टोटल पॉवर आहे ती 0 आहे. आणि हे त्याचं ऑब्झर्वेशन आहे काय, की W1 हा W2 एवढा असतो. या पण केसमध्ये दोन्ही इक्वल आहेत, पण याची साइन बघा तुम्ही, साइन ह्याची दोघांची पॉझिटिव्ह आहे. पॉवर फॅक्टर अँगल इथं 1 आहे, इथं 0 आहे. म्हणजे पॉवर फॅक्टर 1 आणि इथं 0 आहे. ठीक आहे. तर हा पूर्ण चार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. या चार्टवर नेहमी प्रश्न विचारले जातात, हा तुमच्या लक्षातच असायला हवा. याच्यामध्ये प्रश्न कसे विचारतात, की हा एक प्रश्न कसा विचारलेला माहितीये का, की 2 वॅटमीटर मेथडमध्ये अँगल किती असेल, पॉवर फॅक्टर अँगल किती असेल. आता एक लक्षात घ्या, त्यांनी हे सांगितलं नव्हतं की दोन्ही वॅटमीटर आहेत ना, एक वॅटमीटर निगेटिव्ह व्हॅल्यू दाखवतो आणि एक वॅटमीटर पॉझिटिव्ह व्हॅल्यू दाखवतोय, पण त्या दोन्ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह इक्वल आहेत हे नव्हतं सांगितलं. त्यांनी काय सांगितलं, फक्त एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह. म्हणजे ते पॉवर फॅक्टर अँगल 60 ते 90 या दोघांच्या मध्ये होता कुठेतरी. लक्षात, म्हणजे जे पॉवर फॅक्टर अँगल 75 असेल त्यावेळी हा निगेटिव्हच दाखवणार आहे, हा पण पॉझिटिव्ह दाखवणार, पण या दोघांच्या व्हॅल्यू इक्वल नसणार आहेत. इक्वल कधी असतात या दोघांची व्हॅल्यू, इक्वल कधी येतं, 90 डिग्रीला आणि एक 0 डिग्रीला. आलं लक्षात. तर हे थोडे असे क्रिटिकल टफ मध्ये आलं की या टाईपचे प्रश्न विचारतात. आलं, हे हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे दोन म्हणजे 2 टाइम्स कधी असते, एक 0 कधी असते, इक्वल कधी असते आणि इक्वल अँड साइन डिफरन्स कधी असतो, हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे तुमच्या चार्ट लक्षातच राहायला पाहिजे, ज्यावरती नेहमी प्रश्न विचारतात. ठीक आहे, चालेल, थँक्यू.